नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा एका पवित्र ठिकाणी घेऊन आलोय जिथे भक्तीचा भंडारा उधळला जातो आणि जयघोषाने आसमंत दुमदुमून जातो। हे आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील जागृत देवस्थान मंगसुळी मल्लय्या टेम्पल। मंगसुळीचा खंडोबा म्हणजेच श्री मल्लय्या देवस्थान। मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्हाला खंडोबा, म्हाळसा आणि गंगा बानुबाई यांच्या पवित्र मूर्ती पाहायला मिळतात। या मंदिराच्या शेजारी श्री हेगडी प्रधान मंदिर आहे। हेगडी प्रधान हे भगवान विष्णूचा अवतार, खंडोबांचे मंत्री आणि म्हाळसाचे भाऊ मानले जातात। भानुदेवी ही खंडोबांची दुसरी पत्नी। असं सांगितलं जातं की भानुदेवीला वेगळं स्थान दिलं गेलं कारण खंडोबांनी म्हाळसाच्या संमतीशिवाय तिच्याशी विवाह केला होता। पौराणिक कथेनुसार मल्ल आणि मणी या राक्षसांनी पृथ्वीवर अत्याचार माजवला होता। तेव्हा सप्तर्षींनी भगवान शिवाची प्रार्थना केली आणि शिव खंडोबाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले। देवी पार्वती म्हाळसाच्या रूपात त्यांच्यासोबत आल्या आणि खंडोबा व म्हाळसाने मिळून मल्ल आणि मणी या राक्षसांचा वध केला। ही कथा आपल्याला एकच संदेश देते, चांगुलपणाचं नेहमी वाईटावर विजय होतो। दरवर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात। इथे एक पंचधातूची साखळी आहे जी यात्रेवेळी तोडण्याची परंपरा आहे आणि ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होते। चैत्र यात्रेत तर अख्खं गाव भंडाराने पिवळं झालेलं दिसतं। वाघ्या मुरळींचं जागरण, खंडोबाची गाणी आणि भाविकांची अलोट गर्दी, हा अनुभव शब्दात मांडता येणार नाही। मंगसुळी हे मिरजपासून 30 किलोमीटर आणि बेळगावीपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर आहे। तर मित्रांनो, असा होता मंगसुळीचा अद्भुत अनुभव। जर तुम्हाला खंडोबाची भक्ती अनुभवायची असेल तर इथे नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि येळकोट कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत येळकोट। जय मल्हार।